नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे. आज आपल्याला ॲफिडेविट का करायचं असतं त्यासाठी संदर्भात मी तुम्हाला कायदेशीर थोडीशी माहिती सांगणार आहे. ॲफिडेविट हे बऱ्याच वेळा लागत असतं. ॲफिडेविटमध्ये नाव चेंज करत असतात किंवा कुठल्या डॉक्युमेंटसाठी जर काही गरज पडली तर ॲफिडेविटची आवश्यकता असते. त्यासाठी ॲफिडेविट हे बनवायचं असतं. ॲफिडेविट म्हणजे नक्की म्हणजे काय? शपथपत्र तयार करणे थोडक्यात. ॲफिडेविट म्हणजे एखाद्या व्यक्तीने शपथेवर लिहून दिलेल्या सत्यविधान हे एक लेखी कायदेशीर पुरावा आहे. लीगल एव्हिडन्स म्हणून मानलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी जे काही लिहित आहे ते पूर्णपणे सत्य आहे आणि खोटे असल्यास मला कायदेशीर शिक्षा ही मान्य आहे असे शपथेवर दिलेले लिखित निवेदन म्हणजे ॲफिडेविट असतं. ॲफिडेविट कोणत्या कायद्याखाली होतं तर ॲफिडेविट इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 या कायद्याखाली होतं. कलम 3 ॲफिडेविट हे एक पुराव्याचा प्रकार आहे. कलम 139 नुसार शपथेवर दिलेले निवेदन आहे. CRPC नुसार विविध अर्जाबरोबत शपथपत्र आवश्यक असते. IPC नुसार कलम 191 खोटी शपथ घेतल्यास शिक्षा होत असते. कलम 193 खोटी शपथ घेतल्यास शिक्षा होते. 7 वर्षाचा कारावासही होतो किंवा दंड होतो किंवा दोन्ही शिक्षा ह्या होऊ शकतात. नंतर ॲफिडेविट केव्हा करतात तर उपयोग केव्हा करतात ते आपण बघूया आता. केस ॲफिडेविट म्हणजे काय? ॲफिडेविट केव्हा केली जाते तर केस दाखल करताना ॲफिडेविट हे आवश्यक असतं, त्याची गरज पडत असते. जामीन अर्ज देताना, नंतर लेखी जबाबच्या वेळेला ॲफिडेविट लागत असतं. अर्ज केला तर रिप्लाय, नंतर एव्हिडन्सच्या वेळेला सुद्धा ॲफिडेविट हे लागत असतं. वैयक्तिक कामासाठी देखील ॲफिडेविट हे लागत असतं. नावात बदल करायचा असेल तेव्हा ॲफिडेविट लागतं. त्याच्यामध्ये काय काय आपण ॲड केलं पाहिजे तर त्यामध्ये पत्ता आला पाहिजे. पत्ता बदल करताना त्याचा पूर्ण ॲड्रेस आलेला पाहिजे. जन्मतारखेत बदल करताना देखील त्यात दुरुस्ती करायची असेल तर आपण हे ॲफिडेविट बनवू शकतो. तसेच शाळा कॉलेजेसमध्ये कागदपत्रांवर दुरुस्ती करायची असेल यावेळेलासुद्धा ॲफिडेविट हे केलं जात असतं. नंतर सरकारी कामासाठी सुद्धा ॲफिडेविटची खूप आवश्यकता असते. त्यात जात प्रमाणपत्रासाठी ॲफिडेविट हे केलं जातं. उत्पन्न प्रमाणपत्रासाठी ॲफिडेविट हे केलं जातं. नॉन क्रिमिनल ॲफिडेविट करताना सुद्धा सरकारी कामासाठी ॲफिडेविट हे लागत असतं. आधार कार्ड तसेच पॅन कार्डची दुरुस्ती करायची असेल त्यावेळेलासुद्धा ॲफिडेविट हे केलं जात असतं. मालमत्ता संबंधित आपल्याला काही कामं असतील त्यात जे काही येतं ते बघूया. वारसा हक्काच्या वेळेला ॲफिडेविट हे केलं जात असतं. घरभाडीसाठी ॲफिडेविट काय काय वेळेला गरज पडली तर करत असतात. मृत्यूची नोंद करताना ॲफिडेविट हे लागत असतं. तसेच गहाण असेल किंवा हमीसाठी काही करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा ॲफिडेविट हे केलं जात असतं. ॲफिडेविट कुठे करतात तर ज्यांच्याकडे नोटरी करता येते त्यांच्याकडे आपण ॲफिडेविट करू शकतो. ॲफिडेविट करताना स्टॅम्प पेपर आवश्यक असतो. ॲफिडेविट करताना त्यात नाव, तुमची सही, नंतर नोटरीचा सही, शिक्का तसेच हे सगळं असणे आवश्यक आहे. न्यायदंडाधिकारी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या समोरही ते केलं गेलं पाहिजे. कोर्ट संबंधित गंभीर ॲफिडेविट हे लागत असतं. नंतर सरकारी कामासाठी हे लागत असतं. ओथ कमिशनर, कोर्ट परिसरामध्ये तसेच केस फाईल करताना ॲफिडेविट हे लागत असतं. ॲफिडेविट हे तुम्ही वकिलांकडनं करू शकता. ॲफिडेविट कोणाकडे करतात तर हे आपण कोण बनवू शकतं? कोण बनवू शकतं? 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती ॲफिडेविट बनवू शकतो. स्वतःची सही करू शकणारी व्यक्ती ॲफिडेविट करू शकते. शुद्धीत असलेली म्हणजे पूर्ण आपल्या जागेवर म्हणजे विचार करून व्यवस्थित स्वतःच्या विचाराने सही करून जो बोलू शकतो व्यवस्थित की मी पूर्णपणे शुद्धीवर आपलं ॲफिडेविट करतो आहे अशी व्यक्ती ॲफिडेविट करू शकते. कोण तयार करून देतं तर वकीलही करून देतात, टायपिंग सेंटरमध्येही करून देतात, तसेच नोटरी ऑफिसमध्ये करून देतात. शक्यतो नोटरीच्या ऑफिसमध्ये केलं जातं. तसेच सही, थंब, इम्प्रेशन स्वतः व्यक्तीने नोटरीच्या किंवा मॅजिस्ट्रेटच्या समोरच करावी लागते. ॲफिडेविटमध्ये काय असणे आवश्यक असते तर ॲफिडेविट करणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव असलं पाहिजे, त्याचं वय असलं पाहिजे, पत्ता असला पाहिजे, व्यवस्थित स्पष्टपणे मुद्दे असले पाहिजे म्हणजे जे पॉईंट आपल्याला हवे आहेत ते त्याच्यात आलेत की नाही ते चेक करायचं असतं. वरील माहिती सत्य आहे अशी घोषणा त्यात आलेली पाहिजे. तारीख असली पाहिजे, त्याच्यामध्ये ठिकाण असलं पाहिजे, आपण कुठला ॲड्रेस आहे तो सगळं व्यवस्थित ठिकाण सही सगळं केलं पाहिजे. नंतर अंगठ्याचं सही साईन येत नसेल तर त्यात अंगठ्याचं हे आलेलं पाहिजे. नंतर नोटरी मॅजिस्ट्रेटची शिक्का व सही असणे हे आवश्यकच असतं.
महत्त्वाच्या सूचना द्यायच्या झाल्या तर खोटी ॲफिडेविट करू नका, शिक्षा होऊ शकते. इतरांच्या सांगण्यावरून तुम्ही सही करू नका. कायदेशीर सल्ला घ्या, वकिलांचा सल्ला घ्या. प्रत्येक ॲफिडेविट वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळं असतं, हे लक्षात आलं पाहिजे आणि हे लक्षात ठेवा. ॲफिडेविट हा साधा कागदपत्र नसून तो शपथेवर लिहिलेला एक कायदेशीर पुरावा मानला जातो. हा खूप महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास थेट हा गुन्हा देखील होऊ शकतं आणि त्यात शिक्षा देखील होऊ शकते. याप्रमाणे आपण ॲफिडेविटची पूर्ण कायदेशीर माहिती बघितलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही वाटल्यास कॉमेंटमध्ये आपण लिहू शकता. धन्यवाद.